महिला आरोपीने पायाला पिन टोचवली आणि पोलिसांना सांगितले सर्पदंश झाला. त्यानंतर अहिल्यानगरमधील थरार नाशिकच्या जेलमध्ये जाण्याची वेळ आली आणि पोलीस कोठडीत असलेल्या महिला आरोपीने अचानक पायाला सर्पदंश झाल्याचा दावा केला. पोलिसांची धावपळ उडाली. तिला थेट रुग्णालयात दाखल करण्यात आलं. पण डॉक्टरांच्या तपासणीनंतर आणि सीसीटीव्ही फुटेज पाहिल्यानंतर जे सत्य समोर आलं ते पाहून पोलीसही चक्रावले. ही घटना आहे नेवाशाची. 38 वर्षीय महिलेला बालविवाहाच्या प्रकरणात 18 ऑगस्ट रोजी अटक करण्यात आली होती. पोलीस कोठडीची मुदत संपत असल्याने तिची न्यायालयीन कोठडीत आणि त्यानंतर नाशिकच्या मध्यवर्ती कारागृहात रवानगी होण्याची शक्यता. याच दरम्यान सोमवारी सकाळी 8 वाजण्याच्या सुमारास लॉकअपमध्ये अचानक आरडाओरड सुरू झाली. आपल्या पायाला सर्पदंश झाल्याचं तिने पोलिसांना सांगितलं. पोलिसांनीही वेळ न दवडता तिला नेवासे फाटा येथील ग्रामीण रुग्णालयात नेलं. प्राथमिक तपासणीनंतर पुढील तपासणीसाठी तिला छत्रपती संभाजीनगरच्या घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. तपासणी केल्यानंतर सर्पदंश झाल्याचे कोणतेही पुरावे आढळले नाहीत. ना विषारी सापाचा दंश ना बिनविषारी सापाचा दंश. नंतर लॉकअप मधील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आलं आणि तिथे जे दिसलं त्याने संपूर्ण प्रकरणाचा उलगडा झाला. पोलिसांच्या म्हणण्यानुसार महिला आरोपी स्वतःच सेफ्टी पिनने आपल्या पायाला टोचताना सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसून आली. त्यानंतर तिला पुन्हा नेवासे पोलिसांच्या ताब्यात देण्यात आलं आणि तिला पुन्हा पोलीस कोठडीत ठेवण्यात आलं.